हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. हिंदू पंचांगानुसार साधारणपणे दर 2.5 ते 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो, एक जास्तीचा महिना येतो मराठी दिनदर्शिकेमध्ये. त्यालाच आपण अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास असं म्हणतो किंवा धोंड्याचा महिना असं म्हणतो. तर हा जो धोंड्याचा महिना असतो तो 33 दिवसांचा असतो साधारणपणे, त्याला अधिक महिना म्हणतो. आणि हा जो महिना आहे तो धार्मिकदृष्ट्या त्याचबरोबर भक्ती, दान, धर्म आणि आत्मशुद्धीसाठी खूप पवित्र मानला जातो. या काळामध्ये कोणतेही शुभकार्य होत नसले तरी धार्मिक कार्यांसाठी हा महिना खूप महत्त्वाचा असतो. हा जो महिना आहे तो संपूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित असतो. भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा या महिन्यात केली जातात. तर या काळात भगवान विष्णूंची उपासना केल्यामुळे सर्व प्रकारची पापं नष्ट होतात आणि आपण या महिन्यात जी काही साधना करतो, उपासना करतो, त्याचं फळ आपल्याला अनेक पटींनी मिळत असते. अधिक महिन्यामध्ये जावयाला वाण दिले जातात. अपूप वाण असं म्हटलं जातं. तर अपूप वाण म्हणजे नक्की काय असतं? जावयाला वाण देण्याआधी तुम्ही हा एक व्हिडिओ संपूर्णपणे बघायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक मासाचं सविस्तर महत्त्व देखील सांगणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जरूर लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. हा जो महिना आहे हा वैज्ञानिक आणि खगोलीय दृष्ट्या देखील महत्त्वाचा आहे. तर तो कसा? चांद्रवर्ष हे 354 दिवसांचं असतं आणि सौर वर्ष हे 365 दिवसांचं असतं. आता साधारणपणे 354 आणि 365 म्हणजे या दोन्ही वर्षांमधील 11 दिवसांचा फरक असतो आणि हा फरक आपल्याला भरून काढायचा असतो. आणि दर 3 वर्षांनी हा फरक साधारणपणे म्हणजे 11 त्रिक 33 दिवसांचा हा एक महिनाच तयार होतो आणि चंद्र महिना वाढवला जातो. या 13व्या महिन्याचा कोणताही स्वामी नसतो, म्हणूनच याला मलमास असं म्हटलं जायचं. परंतु भगवान विष्णूंनी या जो मलमास आहे त्याला आपलं नाव दिलं तेव्हापासून हा महिना पुरुषोत्तम नावाने ओळखला जाऊ लागला. पुरुषोत्तम मास म्हणून त्याला संबोधलं जातं. धार्मिक विधी असतील, उपासना असतील, त्याच्यासाठी देखील हा महिना खूप महत्त्वाचा आहे. या महिन्यात उपवास केले जातात, तीर्थयात्रेला जातात लोक, धोंडा न्हायला जातात असं देखील आपण ऐकतो. तर पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान केले जातात. या महिन्यामध्ये भागवत कथेचं पठण करणं, तीर्थयात्रेला जाणं, पारायण करणं हे खूप लाभदायक ठरत असतं. असं मानलं जातं की या काळात आपण जे काही दान करतो त्याचं पुण्य हजारो पटींनी वाढत असतं. म्हणून अधिक महिन्यामध्ये आपल्या परीनं आपण शक्य ते दान करायचं आहे. तर 17 मे 2024 पासून हा महिना सुरू झालेला आहे. यंदा अधिक ज्येष्ठ महिना असणार आहे. 15 जूनपर्यंत हा महिना आहे. तर तुम्ही 15 जूनपर्यंत तुम्हाला शक्य होईल तेवढं दान करा, देवाची उपासना करा, भगवान विष्णूंची सेवा करा. या महिन्यामध्ये 33 दिवे दान करण्याची किंवा प्रज्वलित करण्याचं मोठं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. त्याला 33 दिव्यांचं व्रत देखील म्हणतात. मग तुम्ही 33 दिवे म्हणजे सेपरेट 33 दिवे लावू शकता किंवा एकाच मोठ्या मातीच्या दिव्यामध्ये 33 वाती प्रज्वलित करू शकता. दररोज करा किंवा अधिक महिन्यामध्ये एकदा तरी करा. अधिक महिना म्हणजे लेक जावयाच्या कौतुकाचा एक सोहळा असतो. आपल्याकडे जावयाला भगवान विष्णूंची उपमा दिली जाते, नारायणाचं रूप जावयाला मानलं जातं. लेक जावयाचं खास गोड कौतुक या महिन्यामध्ये केलं जातं. तर लेक जावयाला घरी बोलवलं जातं, त्यांना आवडेल ते पदार्थ, पुरणपोळी, आंबारस यांच्यासारखं जेवण बनवलं जातं, त्यांचा मानपान केला जातो, त्यांना वाण दिले जातात. आता ज्या वेळेस आपण वाण देतो तर हे वाण कधी द्यायचे असतात? किती लग्नानंतर फक्त नवीन जोडप्यालाच द्यायचे का? असे बरेच प्रश्न आपल्या मनात तयार झालेले असतील. तर बघा, लग्नानंतर पहिल्या वर्षी तर आपल्याला खास मानपान जावयाचा करायचा असतो, लेकीचा देखील मानपान करायचा असतो. पण तुम्ही साधारणपणे लग्नानंतरची जी 5 वर्ष असतात म्हणजे 5 वेळेस जेव्हा अधिक मास येतो तर तेव्हा तुम्ही त्यांचा मानपान करा किंवा आपले जोपर्यंत हातपाय चालत आहे तोपर्यंत आपण आपल्या लेक जावयाचा मानपान करा. जावयाच्या आशीर्वादाने आपली देखील भरभराट राहायला मदत होते. जावयाला वाण देताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला एक तांब्याचा दिवा आणि अनारसे द्यायचे असतात. त्यासोबत आपण कपडे किंवा इतर मिठाई असतील, फळं असतील किंवा तुम्ही काही दागिने बनवणे असाल तर यांच्यासारख्या भेटवस्तू देऊ शकता. त्या आपल्या मनाचा भाग आहे. पण सोन्यापेक्षा मौल्यवान म्हणजे जावयाला आपल्याला 33 अनारसे आणि पुरणाचे धोंडे आणि एक तांब्याचा दिवा म्हणजे तांब्याचं निरांजन एवढे आपल्याला
वस्तू द्यायच्या आहेत. बाकी मग आपली इच्छा असते आपण काय काय द्यायचं ते. आजकाल सोशल मीडियावरती पोस्ट करण्यासाठी खूप वेगवेगळ्या रूढी परंपरा निघालेल्या आहेत. अधिक मासाचं देखील डेकोरेशन बनवलं जातं, बॅनर लावलं जातं, फुलांनी सजावट केली जाते, रांगोळ्या काढल्या जातात, फोटोशूट केले जातात, व्हिडिओ काढले जातात. पण एक साधी आपली परंपरा आहे, लेक जावयाला घरी बोलवायचं, गप्पा-टप्पा मारायच्या, त्यांचा मानपान करायचा, त्यांना वाण द्यायचे आणि त्यानंतर लेकीची देखील आपल्याला खणा नारळाने ओटी भरायची असते. साडी आपण लेकीला घेतो, साडी चोळी तिला देऊन तिची आपण लेकीची ओटी भरायची असते. जावयाला आपण ज्यावेळेस वाण देतो तर ते झाकून द्यायचं असतं. हातात दिल्यानंतर ते वाण जे आपण झाकण टाकलेलं असतं कपडा तो काढून घ्यायचा, ते निरांजन असतं ते प्रज्वलित करून जावयाकडे सुपूर्त आपण करायचं असतं. तर अशी एक पद्धत आहे, आपली परंपरा आहे. अपूपदान म्हणजे काय असं तुमच्या मनात तयार झालेलं असेल. अपूपदानाबद्दल तुम्ही अधिक मास सुरू आहे त्यामुळे अपूप हा शब्द ऐकलेला असेल. अपूप म्हणजे काय? साखर किंवा गूळ आणि त्यासोबत तांदळाच्या मिश्रणापासून एक जाळीदार पदार्थ तयार करणे, थोडक्यात अनारसे आपण बनवू शकतो. तर अधिक मासामध्ये जावयाला जाळीदार पदार्थ म्हणजे अपूपदान करण्याचं देखील खूप महत्त्व आहे. सोन्या चांदीपेक्षा ही एक मौल्यवान वस्तू आहे. अपूपदान म्हणजे जाळीदार पदार्थ. मग तुम्ही अनारसे बनवू शकता किंवा मग म्हैसूर पाक बनवू शकता. हे बनवणं शक्य नसेल तर मग तुम्ही मार्केटमधून बत्तासे विकत घेऊन ते सुद्धा दान करू शकता. आता म्हैसूर पाक असेल, अनारसे असेल तर हे आपण 33च्या संख्येत बनवायचं आहे. 33च्या संख्येमध्ये या वस्तू आपण जावयाला द्यायच्या आहे. 33 आकड्याचं अधिक मासामध्ये खूप महत्त्व आहे. आपल्याकडे 33 कोटी देव मानले जातात, 33 देवांचे स्वरूप मानले जातात. त्याचबरोबर हा महिना 33 दिवसांचा असतो, म्हणून या महिन्याला 33 दिवसांचं खूप महत्त्व आहे. आपण जे काही दान करणार असाल अधिक मासामध्ये ते मात्र 33च्या पटीतच आपल्याला करायचं आहे. अपूप दानाची तयारी आपण अधिक मास जेव्हा म्हणजे धोंड्याचं लेक जावयाला मानपान करायचं असेल त्याच्या 5-7 दिवस अगोदर करायचे आहे. कारण ते अनारसे बनवण्याची प्रोसेस जरा मोठी असते. तांदूळ वगैरे भिजवायचे, दळायचे आणि मग ते पीठ परत भिजवायचं. पीठ फर्मेंट झाल्यानंतर मग ते तळायचे. तुम्ही घरी बनवा. दिवाळीमध्ये आपण अनारसेच बनवतो. बऱ्याच लोकांना ही पद्धत जमत नाही, तर मग तुम्ही बाहेरून ऑर्डर देऊन देखील बनवून घेऊ शकता. आणखी एक प्रश्न तयार होऊ शकतो की अपूपदानाला इतकं महत्त्व काय आहे, जाळीदार पदार्थ बनवण्यालाच इतकं महत्त्व काय? आता अनारसे असतील, म्हैसूर पाक असेल, बत्तासे असेल, यांच्यावरती जाळीदार पदार्थ म्हणजे थोडक्यात छिद्रे असतात. हे छिद्रे आपल्याला मोजता येणार नाही एवढे, म्हणजे अगणित छिद्रे या पदार्थांवरती असतात. मग तेवढाच अधिक मासाचा योग आपल्या नशिबात येवो, तेवढा अधिक मास लेक जावयाचा, तेवढा त्या अगणित छिद्रांसारखा लेक जावयाला अधिक मासात मानपान करण्याचा योग आपल्या नशिबात येवो, तेवढं आयुष्य लेक जावयाला लाभो, हा त्यामागचा अर्थ दडलेला आहे. अधिक मास, मलमास, धोंड्याचा महिना हे सगळं एकच आहे. वेगवेगळे नावं आहेत या महिन्याला. या महिन्यामध्ये पुरणाचे धोंडे बनवले जातात. त्या धोंड्यांमध्ये 1 रुपयाचं नाणं, खडा, मीठ, मिरची अशा वस्तू टाकण्याची देखील बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे. तुमच्याकडे अशी पद्धत आहे का? मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. गाईला देखील आपल्याला अधिक मासामध्ये वाण द्यायचे आहे. तर अधिक मासामध्ये पितरांची सेवा कशी करायची, गाईला नक्की काय वाण द्यायचं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, ते तुम्ही बघू शकता. तुम्हाला सापडले नाही तर मला कमेंट करा लिंक, अशी त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला शेअर करेल आणि मग ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता. अधिक मासामध्ये जोडवी बदलण्याची देखील परंपरा आहे. जोडवी बदलताना ती कुठे बदलायची, सासरी की माहेरी, कोणती चूक करायची नाही यांची माहिती सांगणारे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे. व्हिडिओ बघायचे असेल तर मला लिंक अशी कमेंट करा, मी तुम्हाला व्हिडिओची लिंक पाठवून देईल किंवा चॅनलवरती सर्च करून तुम्ही सविस्तर व्हिडिओ बघून घ्या. तर असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये अपूपदानबद्दल आपण माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.